एक महत्त्वाची बातमी आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांनी पुन्हा एकदा खारगे समितीकडे वेळ मागितली आहे। 16 तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। बाजू मांडण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। तेजवानीला सुद्धा 16 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली। तिच्या वकिलानं काल लेखी म्हणणं मांडले। खारगे समितीच्या समोर लेखी म्हणणं सादर केलेलं आहे। खारगे समितीने दोघांनाही मुदतवाढ दिलेली आहे। एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। 16 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। दोनदा मुदतवाढ मागितल्यानंतर आता मीडिया कंपनीने तर थेट सांगितले की ते स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी रुपये भरणारच नाहीयेत। आता तर खरं त्यांच्यावर तात्काळ दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही खटले दाखल करणं गरजेचं आहे, ज्याच्यात मुद्रांक शुल्क न भरणे, बनावटगिरी करणे, फसवणूक करणे आणि गुन्हेगारी कट करणे असे सगळे सेक्शन्स त्यांच्यावर लागले पाहिजे। आता दुसरा टप्पा म्हणजे त्यांनी जी स्टॅम्प ड्युटी भरण्यास नकार दिला तर खरं तर त्यांना 10 पट रक्कम त्यांच्याकडनं दंडात्मक वसूल करता येते आणि ही जर त्यांनी दिली नाही तर त्यांची दंडात्मक वसुली करण्यासाठी त्यांच्या कंपन्यांमधनं किंवा त्यांच्या प्रायव्हेट मालमत्तेवर जप्ती सुद्धा कलेक्टर आणू शकतात आणि ही तात्काळ केली गेली पाहिजे असंच माझं म्हणणं आहे। आणि हे लवकरात लवकर, कारण 1 महिना झालेला आहे, याच्या पुढे कुठल्याही प्रकारचा वेळ न काढता ही तात्काळ कारवाई करणं अपेक्षित आहे। तर याच संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। गोविंद, दिग्विजय पाटलांनी पुन्हा एकदा खारगे समितीकडे आता वेळ मागितलेला आहे। नेमकं काय घडलंय, काय अपडेट्स आहेत? एकूणच आपण जर बघितलं तर 7 नोव्हेंबरला जी खारगे समिती स्थापन करण्यात आली होती आणि या खारगे समितीनं शीतल तेजवानी असतील, त्याचबरोबर दिग्विजय पाटील असतील, या दोघांनाही सुनावणीसाठी बोलवलं होतं आणि त्यावेळेला या दोघांनीही त्यांच्या वकिलाच्या मार्फत खारगे समितीच्या समोर जाऊन वेळ मागून घेतल्या होत्या। म्हणजे साधारणतः 28 नोव्हेंबर पर्यंत वेळ मागून घेण्यात आली होती। पुन्हा 28 नोव्हेंबरला या दोघांनी कमिटीकडे अर्ज करून पुन्हा 4 आणि 5 डिसेंबरसाठी वेळ मागून घेतली होती। परंतु काल पुन्हा शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटलांच्या वकिलांनी आज पुन्हा या ठिकाणी अर्ज करून 16 डिसेंबर पर्यंतचा जो वेळ आहे तो मागून घेतलेला आहे आणि खारगे समितीनं सुद्धा यांना ही आपली बाजू मांडण्यासाठी जो आहे तो वेळ दिलेला आहे। परंतु यातली सगळ्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, शीतल तेजवानींचे ज्या वकील आहेत त्यांनी शीतल तेजवानींची जी बाजू आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे। तरी देखील या ठिकाणी खारगे समितीकडून असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे, जरी तुम्ही तुमचं लेखा म्हणणं मांडलं असेल तरीही 16 तारखेला पुन्हा कमिटीला जे काही प्रश्न पडतील त्या अनुषंगानं तुम्हाला कमिटीच्या समोर उभं राहावं लागेल आपली माहिती देण्यासाठी। परंतु आता जर बघितलं तर शीतल तेजवानी या पोलिसांच्या कोठडीत आहेत आणि दुसरीकडे दिग्विजय पाटील जे आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी 16 तारखेला आपली लेखी म्हणणं मांडणार असल्याचं सांगितलं आहे। आणि तिसरी गोष्ट, याच्यामध्ये खारगे समितीलाही 1 महिन्याची मुदतवाढ मिळालेली आहे। त्यामुळं या प्रकरणामध्ये सध्या तरी सरकारचं आणि या समितीचं वेळ काढून गोविंद, आपण पाहतोय पुन्हा या ठिकाणी मुदतवाढ मागितली जाते, त्यामुळे वेळ काढूपणा सुरू आहे का, असं देखील सवाल उपस्थित होतोय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।